नमस्कार. मराठी महिने एक ओळख या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रावण महिन्याविषयीचा हा दुसरा भाग आहे आणि आपल्या सिरीज मधला 7वा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. बालकवी म्हणजे त्रिंबक बापूजी ठोंबरे यांची ही कविता. आजूबाजूला भरपूर पाऊस पडत असला तरी आपल्या मनाला आनंदात ठेवतो तो म्हणजे हा श्रावण महिना. मागच्या भागात आपण जराजीवंतिका या प्रतिमेमागची माहिती जाणून घेतली. तेवढेच नाही तर या महिन्याच्या प्रत्येक दिवशी कोणत्या देवतांची पूजा करावी, कोणते व्रत असतात हे देखील जाणून घेतले. पावसाळा तर आहेच, पण नात्यातील ओलावा कायम ठेवण्याकरता श्रावण महिना बरेच सण घेऊन येतो. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या भागात. श्रावण महिन्यातील सण. श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी. शंकर देवांच्या जवळ बसलेला आणि शेतकऱ्यांचा खास मित्र म्हणजे नाग यांची पूजा आपण नागपंचमी म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमीला करतो. जिवंत नाग टोपलीत ठेवून गारुडी घरोघरी जाताना आपण बघतो. पण घरी एका पाटावर नागोबा, नागिण आणि त्यांच्या 7 छोट्या पिल्लांचे चित्र काढून आपण लाया, फुटाणे, दुर्वा व फुले वाहून त्यांची पूजा करू शकतो. नागपंचमी या सणाला शेतकरी शेतात नांगर चालवत नाहीत. घरी देखील आदल्या रात्रीच भाजी चिरून ठेवली जाते. पंचमीला घरी चिरणे, कुटणे, वाटणे, तळणे, लाटणे, खणणे या गोष्टी केल्या जात नाहीत. नागदेवतेला त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टींची आपण काळजी घेतो. या दिवशी दिंडचा नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो. कणकेच्या किंवा तांदूळाच्या पिठीच्या पारीमध्ये पुरण भरून त्याची पुडी करतात. हीच पुडी उकडून खाल्ली जाते. यालाच दिंड असे म्हणतात आणि हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. श्रावण शुद्ध षष्ठी, कल्की जयंती. कल्की हा विष्णुदेवांचा 10वा अवतार असे आपण वाचतो. हा कल्की अवतार कलियुगाची सांगता आणि सतयुगाची सुरुवात या मधल्या काळात प्रधान होणार आहे हे बऱ्याच लेखात वाचण्यास येते. विष्णुदेवांचा हा अवतार पापकर्म करणाऱ्या दुष्ट लोकांचा विनाश करण्याकरता पृथ्वीवर येणार आहे अशी मान्यता आहे. याच कल्की भगवानची पूजा, अर्चना, आराधना आपण श्रावण शुद्ध षष्टीला करतो. श्रावण शुद्ध सप्तमी, शीतला सप्तमी. या सप्तमीबद्दल आपण क्वचितच ऐकतो. शीतला सप्तमीचे व्रत हे पाण्यामध्ये राहणाऱ्या जलदेवतांकरता असते. पूर्वीच्या काळात गावागावांमध्ये विहीर किंवा तलाव असायचे, त्यामुळे हा व्रत केला जात असावा. दही भाताचा नैवेद्य दाखवून जलदेवतांची पूजा केली जाते. आपल्या कुटुंबाच्या कल्याणाकरता ही पूजा असते अशी मान्यता आहे. पुत्रदा एकादशी, शुक्ल पक्ष. एकादशी ही विष्णुदेवांना समर्पित असते हे तर आपल्याला माहित आहे. या एकादशीच्या नावाप्रमाणे संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचा व्रत केला जातो. विष्णुदेवांच्या पूजेबरोबर पिंपळाच्या झाडाचे पूजन करावे असे म्हणतात. श्रावण पौर्णिमा, नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा. श्रावणी पौर्णिमा खास असते. या दिवशी आपण 2 सण साजरे करतो, नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा. भारताला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. पाण्याचे देवता म्हणजे वरुण देव. नारळी पौर्णिमेला वरुण देवांची पूजा केली जाते. श्रीफळ किंवा नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो. पौर्णिमेला श्रीफळ वाहून समुद्राची पूजा करून मासेमारीसाठी होड्या समुद्रात नेण्याची कोळी बांधवांची रीत आहे. नारळी पौर्णिमेला आपल्या नावाप्रमाणे नारळाचे एक वेगळेच महत्त्व आहे. नैवेद्य म्हणून आज नारळी भात, नारळाच्या करंजा किंवा नारळाची बर्फी करतात. समुद्रात अर्पण केलेले नारळ हे समुद्रातील पाण्यामुळे वाहून शेवटी कुठेतरी किनाऱ्याला ओल्या वाळूमध्ये रुजतात आणि तिथे एक नारळाचे झाड वाढायला लागते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात, कारण या झाडाचा प्रत्येक भाग माणसाच्या खूप कामी येतो.
आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सणामागे किंवा सणांशी काही रीतीभाती जोडल्या गेल्या आहेत, ज्या येणाऱ्या पिढीसाठी उपयोगाच्या आहेत. याच हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीला जपणे हे आपले कर्तव्य आहे. श्रावणी पौर्णिमा म्हणजे बहिणींकरता खास असते. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर एक राखी बांधते. पंचारतीने ओवाळून गोड खायला घालते आणि कायम माझ्या पाठीशी तू राहा अशी मागणी करते. हेच भाऊ आपल्या बहिणींकरता खास भेटवस्तू देखील आणतात. आजकाल फक्त भाऊच नाही, पण भावंडांनी एकमेकांची रक्षा करावी अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असणारच. तुम्ही या दिवशी आपल्या भावासाठी काय खास बेत करणार आहात हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. श्रावण अष्टमी, श्रीकृष्ण जयंती, कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला. श्रावण महिन्यात अजून एक खास दिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव, ज्याला जन्माष्टमी असे म्हणतात. श्रावणातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मथुरेत बंदीशाळेत देवकी यांच्या पोटी विष्णुदेवांचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. श्रीकृष्णांनी दुर्जनांचा नाश, साधू संतांचे रक्षण आणि धर्माची स्थापना केली. या दिवशी गावातील छोट्या मंदिरांपासून ते भारतातील श्रीकृष्णांच्या मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या मंदिरांमध्ये भाविक अगदी उत्साहाने हा सण साजरा करतात. बरेच लोक या दिवशी उपास करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीला गोपाळकाला साजरा केला जातो. दहीहंडी पण याच दिवशी साजरी केली जाते. दही, दूध, लोणी, चुरमुरे, लाया, पोहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या हंडीत ठेवून ती उंच उभारतात. मानवी मनोरा किंवा ह्युमन पिरॅमिड करून ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला असे गाणे गात हा सण साजरा केला जातो. कृष्ण पक्षातील अजा एकादशी. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील येणाऱ्या एकादशीला अजा एकादशी असे म्हणतात. राजा हरिश्चंद्र यांना आपले गेलेले राज्य आणि कुटुंब परत मिळावे म्हणून गौतम ऋषींनी राजा हरिश्चंद्र यांना अजा एकादशीचा व्रत करायला सांगितले होते. श्रावण अमावस्या. श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी आया पिठोरी व्रत करतात आणि वंशवृद्धीसाठी पूजा करतात, म्हणून या दिवसाला मातृदिन असेही म्हणतात. 64 कला याबद्दल तर तुम्ही ऐकलं असेल. या 64 कलांच्या यादीत येतात शिल्पकला, गायन, नृत्य, ज्योतिष, गणित, संवाद कौशल्य आणि बरेच काही. या कला आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग आहेत. या दिवशी 64 योगिनींना आवाहन देऊन तांदुळाच्या राशीवर 64 सुपाऱ्या मांडून त्यांची पूजा केली जाते. नैवेद्य म्हणून माठाची भाजी, तांदुळाची खीर, पुऱ्या, साटोरी असे पदार्थ बनवले जातात. पिठोरी अमावस्येला साजरा केला जाणारा अजून एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा. आषाढ शुद्ध त्रयोदशीला महाराष्ट्रात बेंदूर साजरा केला जातो, तर कर्नाटक या प्रांतात पिठोरी अमावस्येला बैलपोळा. दोन्ही सण जवळजवळ एकासारखे एक. बैलांना अंघोळ घालून सजवून सुवासिनी त्यांची पूजा करतात. पुरणपोळीचा घास त्यांना भरवला जातो आणि सायंकाळी शेतकरी आपल्या बैलांना घेऊन गावातील मंदिरात एकत्र हा सण साजरा करतात. भारत शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतकरी आणि बैल यांच्या मैत्रीचा हा एक खास सण आहे, जो उत्साह आणि आनंदाने साजरा केला जातो. या सर्व सणांबरोबर आपल्या देशासाठी एक खास दिवस म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. यंदाचा हा आपला 78वा म्हणजेच 78th इंडिपेंडन्स डे आहे. घरात सन्मानाने झेंडा उभारून राष्ट्रगीत, भारत माता की जय ही घोषणा करत अगदी उत्साहाने सर्व भारतवासी हा दिवस साजरा करतात. देशासाठी असलेले प्रेम व्यक्त करण्याकरता आणि स्वातंत्र्य लढाईतील व्यक्तींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे.
श्रावण हा एक खास महिना आहे. प्रत्येक दिवशी एखादा सण किंवा उपवास असतो. हा भाविकांकरता एक उत्साह आणि आनंदाचा महिना आहे. सण एकट्याने साजरा करून काही आपल्याला आनंद मिळणार नाही. पण सगळे कुटुंबातील एकत्र आले, घरी पाहुणे आले, गप्पा रंगल्या, खास खाद्यपदार्थ बनवले, म्हणजे आपण खरा सण साजरा केला. श्रावण महिन्यात येणाऱ्या सगळ्या सणांसाठी शुभेच्छा. आपल्या पंचांगातील महिन्यांबद्दल जाणून घ्यायला भेटूया भाद्रपदात. धन्यवाद.